कथा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत असो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा. अशा वेळी माझ्या मनात येई आपली युद्धाची हौस अन्य प्रकारच्या साहसाने तृप्त करून घ्यावी. अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जावे. नाना प्रकारच्या हिंस्त्र पशूंची शिकार करावी. मृगया करीत तेथून पूर्व आर्यावर्तात त्या अरण्यात स्वच्छंद भटकावे. तिथे मदोन्मत्त हत्ती स्वैर संचार करत असतात म्हणे. आपण अजून हत्तीची शिकार केलेली नाही. 1, 2, 3 खूप खूप हत्ती मारावेत. त्यांचे सुंदर सुळे घेऊन हस्तिनापूरला यावे आणि आईला दाखवून म्हणावे. पण आई अजून मला कुक्कुल बाळ समजत होती. बाबा तिच्या मुठीत होते, त्यामुळे माझी ही सारी प्रिय स्वप्ने भूमीत पुरून ठेवलेल्या सुवर्ण मुद्रांसारखी झाली होती. ती असून नसल्यासारखी होती. राजवाड्यात माझे शरीर आणि राजपुत्राच्या जीवनाला पडणाऱ्या मर्यादात माझे मन कोंडल्यासारखे झाले होते. त्या कोंडमाऱ्यातून कसे सुटावे या विचारात मी होतो. अकस्मात एक सुवर्ण संधी माझ्या पुढे चालून आली. नगर देवतांचा वार्षिक उत्सव जवळ आला. या उत्सवाला दूरदूरच्या नगरातून आणि खेड्यातून लोकांचे लोंढेच्या लोंढे येत. नदीसारखे असलेल्या हस्तिनापुराला त्यावेळी समुद्राचे रूप प्राप्त होई. कथा, कीर्तने, पुराणे, प्रवचने, भजन, पूजन, नृत्य, संगीत, स्त्री पुरुषांचे विविध खेळ, नाना प्रकारची सोंगे आणि नाटके यांच्या नादात ते 10 दिवस 10 पळांसारखे निघून जात. या वर्षाच्या उत्सवाच्या शेवटी दिवसाच्या खेळात सेनापतींनी एका नव्या क्रीडेचा समावेश केला होता. साहसी सैनिकांच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच त्यांनी ही कल्पना काढली असावी. वेगाने धावणाऱ्या घोड्याला मध्य बाजून विशाल वर्तुळाकार रंगणात मोकळे सोडून द्यायचे. तो चौकूर धावू लागला की स्पर्धकाने मिळेल तिथे त्याला गाठून त्याच्यावर मान ठोकायची आणि त्या प्रांगणात 5 फेऱ्या घालून त्याला न थांबवता खाली उतरायचे. प्रत्येक वेळी नवा तेजस्वी घोडा क्रीडे करता आणायचा. हा खेळ मला फार आवडला, पण तो सर्वसामान्य सैनिकांसाठी होता. त्यात युवराजाने भाग घेणे कोणालाच रुचण्यासारखे नव्हते. या उन्मादक क्रीडेच्या वेळी मी अतृप्त मनाने पण उत्सुक डोळ्यांनी बाबा आणि आई यांच्यापाशी बसलो होतो. 4 घोडे आले आणि 5वी फेरी पुरी व्हायच्या आतच एखादा चेंडू फेकावा तसे वरच्या वीराला फेकून देऊन ते निघून गेले. 5वा घोडा प्रांगणात येत असताना मी त्याच्याकडे पाहिले. तो एखाद्या भव्य रेखीव राक्षसासारखा दिसत होता. त्याचे लाल लाल डोळे, फेंदारलेल्या नाकपुड्या, देहाच्या मोहक पण उन्मत्त हालचाली यांनी सभोवर पसरलेल्या जनसमुद्रात कुतूहलाच्या लाटा उसळल्या. प्रत्येकाच्या डोळ्यात भीती, आश्चर्य आणि उत्सुकता यांचे मिश्रण दिसू लागले. 6 सेवक त्याला बांधून क्रीडांगणात आणत होते, पण त्यांना न जुमानता तो मोठ्या मोठ्याने किंकाळत होता. जोरजोराने टापाट आपटून खुराने माती उकरीत होता. द्वेषाने मान उडवून मी तुमच्या इच्छेप्रमाणे चालणार नाही असं म्हणत होता. त्याने मान उडवली की त्याची आयाळ विस्कटून जाई. मग ती मोठी विचित्र दिसे. शाप द्यायला सिद्ध झालेल्या एखाद्या क्रूर ऋषीच्या पिंजारलेल्या जटांसारखी ती भासे. त्याच्याकडे पाहता पाहता माझे मन अभूतपूर्व उन्मादाने भरून गेले. माझे हात फुरफुरू लागले. माझी पावले जमिनीवर जोराने आघात करू लागली. शरीरातला कणीन कण थुई थुई नाचणाऱ्या कारंजाच्या पाण्यासारखा उसळ्या मारू लागला. मी आईकडे पाहिले. तिच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती थरथर कापत उभी राहिली होती. आई बाबांना हळूच म्हणाली, या घोड्याला परत न्यायला सांगा. फार भयंकर दिसतोय तो. कोणाला तरी अपघात होईल आणि उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विनाकारण अपशकुन होईल. बाबा हसले आणि म्हणाले, देवी, पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो. बाबांच्या त्या हास्याने आणि शब्दांनी मला विलक्षण आनंद झाला. डोळे मिटून मी ते वाक्य हृदयावर कोरू लागलो. पण माझी ती तंद्री फार वेळ टिकली नाही. जनसमूहात एक विचित्र आर्त चित्कार निघाला. तो निनादात या टोकापासून त्या टोकापर्यंत गेला. मी डोळे उघडून पाहिले. त्या घोड्यावर बसू पाहणारा सैनिक अपयशी ठरला होता. त्याला दूर फेकून देऊन घोडा वेगाने स्वच्छंदपणे धावत होता. 2रा, 3रा, 4था अनेक सैनिक आले आणि पडले. तो घोडा कुणालाच दाद देईना. सारे प्रेक्षक तटस्थ आणि भयभीत झाले. आता पुढे काय होणार म्हणून डोळ्यात प्राण आणून सारे पाहू लागले. माझ्या कानात कोणीतरी घनगंभीर स्वराने म्हणत होते, उठ उठ, पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो. उठ ययाती, उठ. तू हस्तिनापूरचा भावी राजा आहेस. भय या शब्दानं राजाला भ्यायला हवं. हस्तिनापुरात क्षात्रधर्म उरलेला नाही. ते नगर एका घोड्याने जिंकलं असं उद्या लोक म्हणू लागतील. देव दानवांपर्यंत ही अपकीर्ती जाईल. तू पराक्रमी पुरुरवाचा पंटू आहे. शूर नहुषाचा पुत्र आहेस. मी ताडकन उठलो. 2 पावले पुढे झालो. इतक्यात माझ्या भोवती कुणाच्या तरी कोमल भाऊंचा विळखा पडला. मी वळून पाहिले. ती आई होती.
आई, छे, माझी पूर्वजन्मीची ती वैरीण मला अडवत होती. माझ्या अत्यंत आवडत्या स्वप्नापासून मला दूर ठेवत होती. ती माझी आई होती, पण तिची माया आंधळी होती. तिचे मन पागळे झाले होते. अरण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने वाटेतल्या वेलींच्या फांद्या झटकन दूर कराव्यात तसे तिचे मी हात मागे केले. क्षणार्धात मी रंगणात उतरलो. भोवताली माणसेच माणसे पसरली होती. ती माणसे होती, छे, पाषाण मूर्ती होत्या. त्या मूर्ती पुढल्याच क्षणी मला दिसेनासे झाल्या. केवळ तो उन्मत्त घोडा मला दिसत होता. विजयी मुद्रेने तो माझ्याकडे पाहत होता. नहुष महाराजांच्या राज्यातल्या पराक्रमाला तो आव्हान देत होता. क्षणाक्षणाला त्याच्या आणि माझ्यामध्ये असलेले अंतर कमी होऊ लागले आणि मी मनाशी पुन्हा पुन्हा म्हणत होतो, हा घोडा नाही तर ससा आहे. त्याच्या मानेवरली ती पांढरी शुभ्र लव. हे शब्द कानात घुमत असताना कोणीतरी कर्कश स्वरात ओरडले, अरे वेड्या, कुठे चाललास मृत्यूच्या दरीत? मी उच्च स्वराने उत्तर दिले, नाही नाही, ही मृत्यूची दरी नाही, हा कीर्तीचा पर्वत आहे. उंच उंच डोंगर, हा डोंगर मी चढणार आहे. हा पहा, मी त्याच्या शिखरावर जाऊन पोचलो. मधल्या काही क्षणात काय झाले माझे मलाच कळले नाही.